कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे सकल सुखाचा त्याग करो निसाधीचे तो योग राज्य साधनाची लगबग कैसे करावी याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे तव धैर्याचा जरा स्पर्श दे तव तेजातील एक किरण दे जीवनातला एकच क्षण दे त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लिहा या मुचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत महामंत्र आहे नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळे म्लेंच बाधा नुरे देश अवघा जयाच्या अभावी शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी कुंडली कवरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय। काल चंद्रग्रहण झालं आणि आज पहाटे पाठ आहे असंच म्हणायला हरकत नाही, कारण चंद्रग्रहण 1:30 वाजता संपलं, साधारण 1:27 वगैरे संपलं आणि रात्री सगळ्यांनी भगवत भजन केलं, ग्रहण काळाची पर्वणी म्हणून भजन केलं, ईश्वर चिंतन केलं, देवदर्शन केलं, नगर प्रदक्षिणा केली आणि चंद्रभागेच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान केलं। असं आपण सगळ्यांनी केलं। चंद्रग्रहण म्हणजे एक खगोलीय घटना आहे। आपल्याकडच्या जुन्या पारंपरिक समजुतीप्रमाणे त्याचा अभ्यास आपल्या विद्वानांनी केलेला आहे। काही समजुती कालमानानं वेगळ्या, म्हणजे चंद्राला आणि सूर्याला जे ग्रहण लागतं, 2 ग्रहणं आपल्याला माहीत असतात, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण। राहू आणि केतू त्यांना ग्रस्त करतात, खातात, अशी आपल्याकडची समजूत। पण आपल्यालाही खगोलीय ज्ञान नाही असं नाही, आहेच। सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना आहेत। चंद्रग्रहण म्हणजे पृथ्वी आणि चंद्र याच्यामध्ये, सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावरून जाते, म्हणून चंद्रग्रहण होतं। आणि सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो आणि सूर्यावरती तो आडवा येतो, त्यामुळे सूर्य आपल्याला दिसत नाही, त्याला आपण सूर्यग्रहण म्हणतो। ते पौर्णिमेला असतं चंद्रग्रहण आणि अमावस्येला असतं ते सूर्यग्रहण। याची उदाहरणंही इतिहासात खूप आहेत। शिवाजी महाराजांच्या चरित्रात ग्रहणाचे उल्लेख आहेत। म्हणजे शिवाजी महाराज आणि ग्रहण असा विचार करायचा असेल तर किमान 2 तरी उल्लेख सूर्यग्रहणाच्या बाबतीतले आहेत। त्यातला पहिला उल्लेख, 2 नाही 3 आहेत। पहिला उल्लेख आहे, तसं म्हणलं तर अभ्यास करायला अजूनही खूप आहे, 4था पण उल्लेख सापडू शकतो, म्हणजे अर्थात घेता येऊ शकतो। त्यातलं पहिला म्हणजे विचार करू आपण त्या ठिकाणी जाऊन आलोय, तुळापूर। पूर्वी या गावाचं नाव नागरगाव आहे। नागरगावामध्ये मुरार जगदेव या आदिलशाही सरदाराच्या विषयाने घटना घडली। या मुरार जगदेवाला श्वेतकुष्ठ होतं, श्वेतकुष्ठ, आणि ते काही केल्या जाईना म्हणून नागरगावाला एक साधू राहत होते, त्यांच्या सांगण्यावरून हे श्वेतकुष्ठ गेलं आणि म्हणून त्यांचं येऊन पूजा संभावना किंवा मी काय करावं म्हणून त्यांनी मागणी केली। आणि नागरगावात असणारा महादेव, त्याचं नाव संगमेश्वर, कारण 3 नद्यांचा इथं संगम आहे, भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा संगमाचं हे स्थान आहे। आणि तिथं त्यांनी त्या स्वामी, काय ज्याला आपण संन्यासी होते, त्यांनी सांगितल्यावरून झालं म्हणून तिथं दानधर्म केला, त्या महादेवाचं मंदिर बांधलं, त्याचं संगमेश्वर नाव त्यामुळे आहे। पण त्याशिवाय मुरार जगदेवांनी काय केलं तर हत्तीची तुळा केली, अशी आपल्याकडे कथा प्रसिद्ध आहे। 14 इतर धान्यांनीही त्यांनी आपल्या तुळा केल्या, धान्य वस्तू म्हणू, सोनं चांदी, स्वतःची पण बरं का, सोनं वस्तू, चांदी, रजत, गहू असेल, साखर असेल, अजून काही असेल, त्यांनी खूप तुळा केल्या आणि या तुळेतलं आलेलं सगळं दान दिलं। हे दान घ्यायला उपस्थित असणाऱ्या लोकांची यादी आहे, म्हणजे विद्वान 14 लोकांचा उल्लेख आहे।
वाङ्मयामध्ये. या उल्लेखामध्ये पंढरपुरातली एक व्यक्ती हरिदास कुटुंबातली आहे, ते दान घ्यायला उपस्थित आहे. त्यांना बोलवलं आहे, कारण हे विलक्षण दान आहे, सामान्य दान नाही. काहीतरी विशेष कीर्ती असणारा मनुष्य, विशेष अभ्यास असणारा मनुष्य तिथं बोलवला गेला आणि त्यात त्यांना ती दानं दिली. त्यात जमीनही दान दिले, हत्ती दान दिले, अजून खूप काही दिले दान. पण इथं घटणारी घटना जी आहे ती विशेष महत्त्वाची, महाराष्ट्राच्या लक्षात राहणारी. त्या घटनेबद्दलही वादविवाद आहेत. असं झालं नाही, हत्तीची तुळा हा विषय नाही झाला आणि झाला असं दोन्ही पार आहे इतिहासाच्या. पण या घटनेचा उल्लेख अनेक ठिकाणी बोलला जातो, केला जातो. निनादराव बेडेकरांनी गजकथा नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे, त्यातही ही घटना लिहिली आहे. या मुरार जगदेवानी आपली तुळा जशी केली तशी हत्तीची सोन्याने तुळा करायचं ठरवलं होतं. आता माणसाला एका तराजूत बसवता येतं, एका पारडीत बसवता येतं, दुसऱ्या पारड्यात सोनं टाकता येतं, पण हत्ती मोजणारा तराजू करायचा कसा? हत्ती काही साधी गोष्ट नाही. कसं करायचं? आदिलशहाचा वजीर असणारा, सरदार असणारा, मातब्बर म्हणून, विद्वान म्हणून कीर्ती असणारा मुरार जगदेवाची बुद्धी टेकीला आली. कसं करावं वजन, त्याला समजे ना. थक्क झाले, काय करावं, हत्तीचं वजन कसं करावं. तयारी तर सगळी केली आपण, पण हे वजन कसं करावं. आणि म्हणून त्यांनी हतबल झाले. त्यावेळेस शहाजीराजाने विचारलं, काय प्रश्न आहे? प्रश्न असा आहे, या हत्तीची तुलना कशी करावी, काटा कसा, काट्यात हत्ती घालावा कसा, आणि एवढा मोठा तराजू तयार कसा करायचा. शहाजीराजे म्हणजे युक्ती सोपी आहे. काय? हत्ती नदीच्या पात्रापाशी आणा. नदीच्या पात्रात नाव आणली आणि नावेला फळ्या लावून हत्ती नावेत चढवला. मधोमध नाव नेली. जिथपर्यंत हत्ती असताना नाव पाण्यात बुडाले त्याला खूण केली आणि हत्ती उतरवला आणि आता सोनं भरा म्हणली. बरोबर वजन होतं. म्हणजे तिथं युक्ती शहाजीराजांनी केली. भाद्रपदाची अमावस्या येते आणि त्या दिवशी ग्रहण झालं, सूर्यग्रहण होतं. म्हणजे हे एक ग्रहण माहीत आहे. दुसरं ग्रहण, शिवाजी महाराजांनी आपल्या आईसाहेबांची तुळा केली. अजून तो भाग आपल्या चरित्रात यायचा आहे. आईसाहेबांची तुळा केली. कुठं केली? महाबळेश्वराच्या क्षेत्रामध्ये सोन्याने तुळा केली. महाबळेश्वराच्या महादेवाच्या समोर आईसाहेबांची तुळा केली. सुरतेनंतर केलेली आहे. सोन्याने तुळा केली. ते सगळं दान दिलं. त्याच्याचबरोबर त्या दिवशी सुद्धा ग्रहण होतं. त्याच दिवशी ग्रहण होतं आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी आपल्या सेवेत असणारे सोनोपंत डबीर यांचीही सोन्याने तुळा केली. ग्रहणाची पर्वणी महाराज साधतात. आपल्याला सांगायचा आहे तो विषय इथं आहे. महाराज पर्वणी साधतात. म्हणजे दुसरा उल्लेख झाला. तिसरा उल्लेख आहे तो शिवाजी महाराजांचा परकीय लोकांनी केलेला उल्लेख आहे. शिवाजी महाराजांना भेटायला ती रायगडापाशी आली, भेटायला आले आणि शिवाजी महाराजांच्या भेटीचा विचार व्यक्त केला. गडावरच्या खालच्या लोकांना वर जाण्याची संमती मागितली. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या लोकांनी सांगितलं की महाराज आता गडावर नाही आहेत, ते ग्रहण काळ असल्यामुळे समुद्र स्नानासाठी गेलेले आहेत. म्हणजे ग्रहणाच्या काळात शिवाजी महाराज दानं करतात आणि ग्रहणाच्या काळात पर्वणी म्हणून स्नानालाही जातात. म्हणजे शिवाजी महाराज धर्मशील आहेत हा विचार आपल्याला त्या अर्थाने करायला हरकत नाही. चौथा एक उल्लेख आहे तो शिवाजी महाराजांच्या जाण्याच्या अनुरोधानं आहे. त्यांचं वैकुंठ गमन ज्याला म्हणू आपण, त्या विषयानं आहे. शिवाजी महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या आधी सूर्यग्रहण झालं आणि शिवाजी महाराजांना म्हणजे धरणीकंप झाला. ग्रहणानं ग्रहणही झालं, धरणीकंपही झाला, अशा अर्थानं उल्लेख आहेत. रायगडावर मोत्याचा पाऊस पडला असंही त्याला म्हणतात. मोत्याचा पाऊस असायला चांगला, म्हणजे विषयानं मोती म्हणून ठीक आहे, पण मोत्याचा पाऊस ही अशुभ लक्षण आहे शास्त्राला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी, वैकुंठ गमनापूर्वी ग्रहण होतं असाही एक उल्लेख आहे. म्हणजे 4 ग्रहणांचा विचार आपण त्या अर्थाने केला. पण ग्रहण काळात काय करावं? शिवाजी महाराजांचा विचार करत असताना ग्रहण काळात दानं करावीत. शिवाजी महाराजांच्या आधी मुरार जगदेवाचा विचार करत असताना ग्रहण काळात पर्वणी म्हणून महादानं करावीत. म्हणजे भूदान, गोदान, गजदान, अश्वदान, सुवर्णदान, रौप्यदान, ताम्रदान
लोखंडदान, लोखंडाला काय म्हणायचं आपल्याकडं, काय काय म्हणतो आपण संस्कृतात, लोहदान, असं खूप गोष्टींचं दान, वस्त्रदान केलं जातं. शिवाजी महाराजांनी ते केलेलं आहे. सुवर्णदान, आईसाहेबांची तुळा केली, त्या अर्थाने ती केलेलं. नुसत्या आईसाहेबांची नाही, सोनोपंत डबीरांची सुद्धा तुळा केली आणि ते सगळं लोकांना दान देऊन टाकलं. शिवाजी महाराज ग्रहणाची पर्वणी म्हणून समुद्र स्नानाला जातात आणि अजून सगळा विषय व्यक्त करतात. आता शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विचार करीत असताना स्वराज्याला ग्रहण लागलं. 1-2 मिनिटाचं 2 तासाचं, कालचं ग्रहण मोठं होतं त्या मनानं, 3.5 तासाचं ग्रहण होतं. मग भजन केलं आपण आणि ग्रहण काळाची पर्वणी म्हणून सगळ्या गोष्टी केल्या. पण ग्रहण शिवाजी महाराजांच्या स्वराज्यालाच ग्रहण लागलं होतं. 3 वर्ष ग्रहण होतं. शाहिस्तेखानाच्या रूपानं ते ग्रहण अवतीर्ण झालं. राहू आणि केतू येतात तसे तो आला. शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला. स्वराज्याला ग्रहण लागलं. शिवाजी महाराजांना ते त्रासदायक झालं. पण ग्रहण काळात मंत्रसाधना केली म्हणजे शक्तिप्राप्ती होते. ग्रहण काळातला विचार, शिवाजी महाराजांचं म्हणजे ह्या ग्रहणाच्या शक्ती किंवा ग्रहणासाठी काय करायला पाहिजे, स्वराज्याला लागलेलं ग्रहण सोडण्यासाठी शिवाजी महाराज शक्तिप्राप्ती करतात. ती शक्ती अनेक अर्थाने विचार करण्यासारखी आहे. ती शक्ती कशासाठी पाहिजे, धर्मरक्षणाला पाहिजे. कारण ग्रहण म्हणजे धर्माला लागलेलं ग्रहण होतं शाहिस्तेखानाचं. धर्म म्हणजे स्वराज्याला म्हणजे राष्ट्राला लागलेलं ग्रहण होतं. धर्म म्हणजे ग्रहण म्हणजे धर्माला, राष्ट्राला, स्वराज्याला त्या अर्थाने लागलेलं. आणि ते स्वराज्याचं ग्रहण परतलं. शिवाजी महाराजांनी त्याचा ग्रहण काळ संपला, पण त्यानंतर आलेलं अरिष्ट जे आहे त्याचा विचार शिवाजी महाराज राष्ट्राच्या उन्नतीसाठी करतात, त्यासाठी करतात. ग्रहण काळात साधना करतात. इतर काळातही त्या गोष्टीचा विचार करीत असतात. शिवाजी महाराज आता विचारमग्न आहेत. कशासाठी? उसंत नाही आहे, बरोबर आहे, पण आता विचारमग्न आहेत. सारखं डोक्यात विचार चालू आहेत. काय? शाहिस्तेखानाने 3 वर्ष स्वराज्याची केलेली नासाडी कशी भरून काढली पाहिजे याच्यासाठी विचार चालू आहे. इथल्या रयतेवर 1,00,000-1.5 लाख लोकांनी केलेले अत्याचार, त्यांची केलेली लूट, त्यांना केलेला छळ, त्यांची गुरं ढोरं, घरातली लोक माणसं, शेतीची केलेली नासाडी, पीक लावावं, यावं, कष्ट करून त्याच्यावर जीव रक्त ओतून घाम ओतून अगदी कणसं भरात यावीत आणि उपटून काढून न्यावीत. कसं जगावं लोकांनी? मग हे झालेलं नुकसान आहे, हे कसं भरलं पाहिजे? लोकांना खायलाच नाही तर स्वराज्याच्या खजिन्यात काय येणार? स्वराज्याला लोक कर काय देणार? हा कर भरून आला पाहिजे. स्वराज्य चालायचं कशावर? पैशाच्या बळावर. त्याच्यासाठी विचार करतात शिवाजी महाराज. काय करावं, काय करावं, काय करावं? महाराज त्यासाठी व्यग्र होते. राजगडाच्या तटावरून त्यांची नजर पश्चिमेच्या क्षितिजाच्या पलीकडे जात होती. कोकणच्या किनाऱ्यापासून करवार म्हणजे कडवाडपडच्या दवणगंगेपर्यंत आपली अनिर्बंध हुकूमत असली पाहिजे यासाठी ते झगमगत होते किंवा तगमगत होते. आत्ता ते विचार लहानसा आहे. कुठंपासून कुठपर्यंत आहे? कोकणच्या किनाऱ्यापासून ते करवारपर्यंत. आपली सत्ता असली पाहिजे. खरं तर एवढं लहानसं ध्येय नाही आहे, पण आत्ता विचार वाढता येतो त्याच्यातला आहे. अहत तंजावर ते तहत पैशावर अवघा मुलूक आपला, त्याचं स्वराज्य करायचं आहे आपल्याला, ही शिवाजी महाराजांची इच्छा आहे. अहत तंजावर म्हणजे तंजावरपासून ते अहत पेशावर. पेशावर आता पाकिस्तानात आहे आत्ता. त्यावेळेस शिवाजी महाराजांची नजर त्याच्या पलीकडेपर्यंत आहे. रूम श्याम पावे तो या भगव्या झेंड्याचा दरारा पोहोचला पाहिजे, शिवाजी महाराजांची इच्छा आहे. रूम म्हणजे रोमन साम्राज्य आणि श्याम म्हणजे श्यामल लोक म्हणजे काळे, म्हणजे कुठं राहतात? आफ्रिकेत. आफ्रिकेपासून ते युरोपपर्यंत सगळ्या जगावर असा त्याचा अर्थ आहे. या भगव्या झेंड्याचा दरारा पोहोचला पाहिजे, याचं कौतुक लोकांना वाटलं पाहिजे किंवा याची भीती वाटली पाहिजे. आले आले मराठे आले असं वाटलं पाहिजे. ते पुढे मराठ्यांनी केलं. त्याच्यासाठी कोकणात जे आपल्याला सत्ता निर्माण करायची आहे, आरमार करायचं आहे, त्याच्यासाठी जंजिरे पाहिजेत, बलाढ्य आरमार असायला हवं.
आणि ते आरमार आपण उभारायला सुरुवात केली आहे. पण ते करायला काय पाहिजे? कणगी भरून मोहरा पाहिजेत. नुसतं कणगी भरून धान्य नाही, सोनं पाहिजे. रुपयाची कोटी कोटी रुपयाची रास ओतल्याशिवाय जंजिऱ्याच्या भिंती उभारल्या जाऊ शकणार नाहीत. 25,000चा तोडा झेलत झेलत खर्चल्याशिवाय लढाऊ गलबते बांधता येणार नाहीत. गलबत बांधायचे असतील तर लक्षावधी रुपये पाहिजेत. भारतानं आपल्या मोठ्या मोठ्या नौका, युद्ध नौका तयार केल्यात. मग त्याचा काळ असतो. काळ म्हणजे त्याचं आयुष्य संपतं. आणि ते संपलं. INS विक्रांत ही त्यातली एक होती. नावंही आपली फार विलक्षण आहेत बरं का, शस्त्राची, नौकांची. कालच भारतीय लष्करातलं एक विमान जे 60 वर्ष आपल्या लष्करात होतं त्याचा निरोप समारंभ झाला. म्हणजे एक विमान नाही, विमानदळ, एक विशिष्ट विमान. ते विमान आता ते कालबाह्य झालं म्हणून भारताने ते लष्करातून बाजूला केलं, सेवेतून बाजूला केलं. त्या विमानाचा काल निरोप समारंभ झाला. ते विमान उडवायला जे जे पायलट होते भारतीय लष्करात त्या सगळ्यांना बोलवून काल त्याचं शेवटचं उड्डाण झालं. मग ते उपस्थित होते, आता विद्यमान असणारा पायलट, आणि ते उडवलं. पण काल त्याचं शेवटचं हे झालं. तसं INS विक्रांत ही युद्धनौका होती. ही या युद्धनौकेचं आयुष्य संपलं आणि ती युद्धनौका भारताने सेवेतून संपून टाकला. तिचा भाग, ज्याला रिटायर्ड म्हणतो आपण, तसं केलं. आणि मग ही ठेवायची कुठं, काय करायचं याचा प्रश्न झाल्यावर हिचा लिलाव करून विकून टाकू म्हणून चाललं. आणि त्यावेळेस तिची किंमत कोटींमध्ये, म्हणजे 10 कोटी 20 कोटी नाही, 300 कोटी 400 कोटी 1000 कोटी अशी किंमत होती. मग शिवाजी महाराजांना असं आरमार अद्ययावत उभं करायचं आहे, त्याच्यासाठी पैसे पाहिजेत ना एवढे कोट्यावधी रुपये. कुठून आणायचे? एवढा पैसा होता कुठे? वैशाखाचा ऊन आता जमीन भाजताय. नव्या आकांक्षांना मोहर येण्यासाठी ओलावा हवा, जमिनीलाही ओलावा पाहिजे. आता पाऊस भाजून गेलाय. शाहिस्तेखान म्हणजे एप्रिल महिन्यातली घटना, चैत्र, आता वैशाख सुरू झाला. वैशाखाने भूमी रणरणायला लागली. भूमीला ओलावा हवा पावसाचा आणि स्वराज्याला ओलावा हवा धनाचा. पावसाळा सुरू झाला, धरणी संतुष्ट झाली. 4 महिने पर्जन्यराजेने धरणीला हसवलं, खेळवलं, सगळे लाड पुरवले. एके दिवशी इंद्रधनुष्याची अंगठी त्या भोळ्या बागड्या पृथ्वीला घातली, त्या मुलीच्या बोटात घातली. पर्जन्य राजा दुष्यंतासारखा निघून गेला. नवरात्र बसलं. नवरात्र बसलं की पाऊस कमी होतो. सह्याद्रीतला तर नारळी पौर्णिमेला कमी होतो. महाराजांनी प्रतापगडाच्या तुळजाभवानीला 9 रात्र जागत होती, तिची उपासना केली. महाराजांच्या हृदयस्थानी तिने जागरण मांडलं होतं. प्रेरणा तिथून होती, शक्ती तिथे होती, यश तिथं होतं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. चळवळीत सामर्थ्य आहे, पण चळवळ करायला असला पाहिजे ना कोणीतरी. आणि मग त्याच्या ठिकाणी दुसरं काय असलं पाहिजे? परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हृदयात भगवंत असला तरच चळवळ यशस्वी होते, नाहीतर होत नाही. स्वराज्याच्या कार्यसिद्धीच्या चिंतनाची झांज आणि संबळ महाराजांच्या डोक्यात सतत 9 दिवस वाजत होती. जागरण 9 दिवस नाही, सततच आहे. नवरात्र हे त्याचं निमित्त आहे. देवघरात जगदंबेच्या शेजारी महाराजांची यशोदायिनी समशेर उभी होती. नवरात्रात घरातलं शस्त्रही पूजलं जातं, ते शेजारी ठेवलेलं जातं. आणि मग नव्या मोहिमेचे मनसुबे महाराजांच्या मनात मंजुरी मिळवण्यासाठी खोळंबले होते. पूर्ण विचार करून महाराजांनी मनसुबा पक्का केला. काय करायचं? नव्या वर्षीच्या पहिल्या शिलंगणाचा मान त्यांनी दिला बहिर्जी नाईक जाधवांना. आता शिलंगण, दसऱ्याला शिलंगणाला जातो आपण. प्रत्येक गावात शिलंगण कुठं कुठं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतं. शिलंगण म्हणजे गावाच्या सीमांच्या बाहेर जायचं. बहुतेक ते ईशान्येला जातात. आपापल्या गावात विचार करा, आपण कुठं जात असाल, बहुतेक ईशान्येला जातात. आणि तिथं गेल्यानंतर शमी वृक्षाचं पूजन करायचं, देवतार्चन करायचं. भगवंताचं कुठला तरी देव असतो त्या गावाच्या भागात, त्याची पूजा करून दर्शन करून माघारी येतात. हे झालं लौकिक आपल्याला आत्ता असणार. पंढरपुरात शिलंगणाला
दक्षिणेच्या ऐवजी थोडं आग्नेयेला जातात असं म्हणू आपण. रिद्धी सिद्धी गणपती आहे आणि त्याच्या शेजारी शमी वृक्ष आहे. या दोन्हीचं पूजन करून लोक शिलंगण करून येतात. काही लोक ईशान्येला म्हणून ईशान्य भागातही जातात, धर्माने सांगितल्याप्रमाणे तसंही जातात. पण इकडं जाणं म्हणजे अधर्म आहे असंही नाही, दोन्ही चालतं. पण शिवाजी महाराजांच्या डोक्यात आहे या मोहिमेचं, आता शिलंगणाला जायचं. आता कुठं जायचं? शिवाजी महाराज ते विचार करून बहिर्जी नायकांना शिलंगणाला पाठवतात. या वर्षीच्या शिलंगणातून महाराजांना खरोखर हंडे भरून धन हवं होतं, सोनं हवं होतं. स्वराज्याच्या रक्षणासाठी ते हवं होतं, वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. त्या सोन्याचा अचूक शोध घेण्यासाठी महाराजांनी आपल्या माणसाची निवड केली. हेर तसाच पाहिजे. त्याला ईर्ष्या आणि इशारती दोन्ही सांगितल्या. दक्षतेनं कसं काम करते हेही सांगितलं आणि ईर्ष्या काय आहे तेही सांगितलं. ईर्ष्या आहे, धन पाहिजे. आणि बहिर्जी नाईक निघाला. नव्या मोहिमेचा नारळ फोडायचा मान महाराजांनी बहिर्जी नाईकाला दिला. मोठ्या मोहिमेचा कामगिरीचे टिळा आपल्या भाळी लागला याचा आनंद बहिर्जीला होता, पण जबाबदारीची जाणीव होती. काळजी वाटत होती, नाही काळजी वाटत नव्हती, पण तो काळजी घेत होता. हेराला हजार गोष्टींचं ध्यान ठेवावं लागतं. आपल्याला बारीक बारीक गोष्टींचं ध्यान असत नाही. घरात जाताना लहानसं दार लावायचं लक्षात राहत नाही. चपला नीट ठेवायच्या कळत नाहीत. गर्दीत गेलो की चप्पलच सापडत नाही. मग आपण बरोबर कशी ठेवावी ह्याचं ध्यान ठेवावं लागतं, जबाबदारी राखावं लागते, काळजी ठेवावं लागते. तो काळजी करीत नव्हता, काळजी घेत होता. बहिर्जी म्हणजे बहिर्जी. हजार गुणाचा खंडोबा, सोंगे आणि बतावण्यात बेमालूम. किती बेमालूम सांगता येत नाही इतका. मोठा हुन्नरबाज, हजरजबाबी, पक्का बनेल. बहिर्जी सारखा दुसरा बहिर्जीच, दुसरा कोणी नाही. शिवाजी महाराजांच्या हेराच्या बाबतीतलं जे विशेष आहे ना ते विलक्षण आहे. शिवाजी महाराजांनी हेरांवर प्रचंड खर्च केलेला आहे. लक्षात ठेवा, हेरांची नावं मात्र सापडत नाहीत. एक बहिर्जी, दुसरा विश्वासराव दिघे, हे दोन नावं मला माहीत आहेत. जो अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस अफजल खानाच्या छावणीतल्या बातम्या शिवाजी महाराजांना पुरवित होता. विश्वास नानाजी दिघे असं त्याचं नाव आहे. आणि दुसरा हा बहिर्जी. अजून काही नावं सापडत असतील, ज्ञात असतील शिवाजी महाराजांच्या. त्या नाव नाही, पण हेर म्हणून बातमी माहिती पुरवलेल्या माणसाचं नाव काल आपण विचार केला. शाहिस्तेखानाच्या लाल महालातली बित्तम बातमी शिवाजी महाराजांना तिथं असणारा माळी पुरवतो. त्याच्या कशी लय नाही, तो शिवाजी महाराजांच्याकडे त्याचा मेहणा कामाला आहे, त्याच्यामार्फत सगळ्या बातम्या देतो. पण शिवाजी महाराजांनी त्यासाठी या माळ्याला 500 होन दिले. म्हणजे किती धन दिले पहा. हेराला काम सांगायचं ही शिवाजी महाराजांची पद्धत आहे, पण काम काय आहे ते फक्त हेराला माहिती. पण हेराला दिलेल्या बातम्याचंही कन्फर्मेशन शिवाजी करतात. हेरानंच खोटी बातमी दिली तर त्याला क्रॉस चेकिंग असतं, दुसरा त्याच्या पाठवणीवर असतं. तो सांगतोय ते खरं की खोटं हा दुसराही सांगणार. दोघाची तिघाची एकमेकाची सगळ्याच्या बातम्या जर व्यवस्थित एकत्रित संगतवार लागत असतील तर त्या बातम्याचा अन्वय शिवाजी महाराज त्या अर्थानं काढायचे. त्यातला हा बहिर्जी आहे, हा हेर खात्याचा प्रमुख आहे शिवाजी महाराजांचा, आणि हा स्वतः आता निघालाय. पण हे सारं स्वराज्याकरता. याची सोंग ढोंग फार बेमालूम, हुन्नरबाज बेमालूम, सगळं काही अलौकिक, बतावण्या अलौकिक, लबाडी अलौकिक. पण ही सगळं कशासाठी? स्वराज्यासाठी, स्वतःसाठी नाही. सारं काही महाराजांसाठी. महाराजांच्या अलीकडे त्याची कुणावर माया नव्हती आणि महाराजांच्या पलीकडे त्याच्यावर कुणाची छाया नव्हती. एकच देव त्याला माहित होता, महाराज. बाकी काही विषयच नाही. बहिर्जींनी अनेक संकटात, अनेक प्रसंगात बिनतोड हेरगिरी केली आणि बहिर्जींनी
केलेल्या हेरगिरीमुळे महाराजांनी त्याची भरभरून शाबासकी देऊन कौतुक केली, पाठवणी केली. धनही भरपूर दिलं, कामालाही दिलं आणि त्यालाही दिलं. संभाजी महाराजांच्या बाबतीत संभाजी महाराज शेवट संगमेश्वरात पकडले गेले त्याच्या आधी हेरांनी बातमी आणली होती, महाराज उठा. उठा म्हणजे महाराज थोडं काय म्हणत त्याला बेसावध होते. महाराज आला, खान आला, मुकर्रब खान आला, महाराज सावध व्हा. पण महाराजांना ते खरं वाटलं नाही. थोडासा म्हणजे तिकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. महाराजांना असं वाटलं की एवढ्या लवकर ते येणार नाही, त्याला येण्यासाठी लागणारा अपेक्षित वेळ आहे तो एवढा नाही. त्यामुळे महाराजांनी तिकडे दुर्लक्ष केलं. परिणाम काय झाला? परिणाम स्वराज्याला धक्का झाला, घात झाला. खासे संभाजी महाराजच पकडले गेले. हेरांच्या बातम्याची शक्यता विचार सगळा करून वागलं पाहिजे. शहाजीराजांनाही हेराने उठवलं होतं. महाराज साहेब रात्री अपरात्री मुस्तफा खानाच्या छावणीत बाजी घोरपडे, मुस्तफा खान आणि बाकीचे लोक सगळे जमा झाले आहेत. चर्चा चालली आहे, युद्धाची मोहीम उघडल्यासारखं काहीतरी चाललंय, सावध व्हा. इथेही शहाजीराजे थोडंसं लक्ष दिलं नाही. परिणाम शहाजीराजांना कैद झाली. संभाजी महाराजांच्या बाबतीत तेच झालं. हेरांवरचा विश्वास किंवा बातमीवरचा विश्वास किंवा त्यांच्या डोक्यातला वेगळा विषय चुकला, अंदाज चुकला. परिणाम घात झाला. शिवाजी महाराज मात्र हेरांवर विश्वास ठेवतात, बातमीचं कन्फर्मेशनही पाहतात आणि क्रॉस चेकिंग करून मग पुढे जातात. हेरांना भरभरून शाबासकी देतात. आज नव्या कामगिरीचा नारळ फोडायला निघालाय कोण? बहिर्जी नाईक. हा नारळ वाकडा तिकडा फुटता कामा नये, नासका तर निघताच कामा नये. कारण ही जबाबदारी महत्वाची आहे. ही जबाबदारी त्याच्या माथी आहे. कामगिरीसाठी जायचं होतं कुठं? दूर लांब. राजगडापासून 150 कोस उत्तरेला. कोस म्हणजे किती? 2 मैलाचा 1 कोस. हा नाही, जास्त अंतर आहे. 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? बरोबर. बरोबर. साधारण 8 किलोमीटरच्या घरात 5 मैल भरतं. त्या हिशोबात विचार करायचा. राजगडापासून 150 कोस उत्तरेला. कोसाचा विचार करत असताना 2 मैलाचा 1 कोस. आणि आपलं पारंपरिक परिमाण जे मोजण्याचं आहे, आता आपण जे परिमाण आहेत ते सगळे जागतिक परिमाण वापरतो. 1/4 योजन म्हणजे 1 कोस. योजन हे मोजायचं परिमाण आहे. आपल्याकडे पूर्वी हनुमंतरायाचा जो विचार, आपण लंका स्वारी केली त्यावेळी समुद्रावरून हनुमंतराय गेले ना लंकेत, तर ते जाताना सगळे जेव्हा वानर शेवटच्या भूमीच्या टप्प्यावर आले रामेश्वरमच्या तिथं, आणि इथून लंकेला जायचंय, कसं जायचं? प्रत्येकाने सांगितलं माझी उडी 20 योजन आहे, माझी 200 योजन आहे, माझी 100 योजन आहे, माझी 50 योजन आहे, असं अंतर सांगितलं. मग सगळ्यात जास्त ताकद कुणाची आहे त्याने पलीकडे गेलं पाहिजे. जांबुवंत म्हणला मी जाऊ शकतो पण परत नाही येऊ शकणार, माझी शक्ती संपून जाईल, मी वयस्कर झालो. मग इथं असा शक्तिमान कोण आहे की जो हे योजन अंतर उल्लंघून जाईल? तर तो हनुमंतराय आहे. मग ते किती योजन अंतर आहे त्याचा विचार तिथं व्यक्त आहे. योजन म्हणजे मोजायचं परिमाण. 1/4 योजन म्हणजे पाव योजन म्हणजे 1 कोस, म्हणजे 4 कोसाचा 1 योजन. या कोसाच्या बाबतीत इंग्लिश अंतर 4558 यार्ड म्हणजे 1 मैल, 1 कोस असं केलं जातं. पण आपल्याकडे मोजण्याचं परिमाण 4000 हाताचा 1 कोस. 1 हात 1 गज असं साधारण म्हटलं जातं. 1 हात म्हणजे कापड घ्यायला गेले पूर्वी की हातभर कापड दे, वार 2 वार 4 वार. आपण 9 वारी धोतर नेसत नाही का? किती वार असतं?
ते म्हणजे हात, अशा अर्थाने विचार आहे. आता प्रत्येकाचा हात लहान मोठा असतो, मोजायचं परिमाणातही फरक असतो, पण एक साधारण परिमाण ठरलेलं आहे. 4000 हाताचा एक कोस, पाव योजनाचा एक कोस, 2 मैलाचा एक कोस, 4558 यार्डाचा एक कोस. आता किलोमीटरमध्ये ती किती, 3 किलोमीटरचा एक कोस झाला ना, बरोबर आहे ना. 150 कोस राजगडापासून जायचं आहे, म्हणजे 300 मैल, म्हणजे सुमारे 500 किलोमीटर. शिवाजीराजांचा लक्ष कुठं आहे पहा. स्वराज्यापासून बाहेर उत्तरेला 500 कोसावर लक्ष आहे. औरंगजेबाच्या क्रूर आणि बलाढ्य सत्तेच्या ऐन उजव्या दंडावर, मोगली सत्तेचा विचार करा, उजवी बाजू मोगली सत्तेची म्हणजे सुरत गुजरात येतं, किंवा आता भारताचा विचार करा, पश्चिम किनाऱ्यावर तिथे वसलेले एका अति प्रचंड, अत्यंत श्रीमंत, अत्यंत संरक्षित शहराची खडानखडा माहिती घेण्यासाठी, चोरून आणण्यासाठी, हेरगिरी करण्यासाठी ही कामगिरी आहे. ते शहर म्हणजे औरंगजेबाची लंका आहे, सुरत. सुरत जशी रावणाची लंका आहे ना, तशी औरंगजेबाची लंका आहे. सुरत ही औरंगजेबाच्या काळातली दुसरी राजधानी आहे. सुरतेतून नुसता येणारा महसूल हा त्यावेळेसच्या दिल्लीतल्या महसुलापेक्षा जास्त आहे, किंवा दिल्ली ही राजधानी आहे तशी उपराजधानी सुरत आहे. म्हणजे पैशानं म्हणा किंवा दिल्लीसारखीच गजबज असलेली म्हणा, सुरत कशी आहे, फार विलक्षण आहे. सुरत हे पश्चिम किनाऱ्यावरचं व्यापाऱ्याचं नाक आहे. पश्चिम सागरातून येणारा सगळा व्यापार या सुरतेत चालतो. पश्चिमेकडच्या जगाशी सुरतेच्या बंदरातून व्यापार चालत असे. मक्केचे यात्रेकरू येथून सुरतेला जात, मोगलाई राज्यातले बरं का. आपण आदिलशाहीतनं मक्केला गेलेल्या त्या बडी बेगमेचा विचार केला होता. ती राजापुरातून गेली, वेंगुर्ल्यातून गेली, पण इथं मात्र आदिलशाही आहे आणि इकडं मोगलाची आहे. मोगलाचे व्यापारी इथे येत, इथे थांबत, इथून जगाचा व्यापार त्यांचा चाले. मक्केला जाणारे लोक इथून जात. औरंगजेबाच्या साम्राज्यात दिल्लीच्या खालोखाल, किंबहुना दिल्लीच्या तोडीचे शहर वैभवशाली म्हणून हे सुरत होतं. येथे एक भुईकोट किल्ला होता, लहानसा आहे, अजूनही आहे. शहराला वेशी होत्या. औरंगजेबाचे 5000 स्वार येथे कायम सज्ज असत. 5000च्या व्यवस्था होती इथं. एक सुभेदार होता किल्ल्याच्या आणि सुरतेच्या रक्षणाला उभा. जगातल्या व्यापाऱ्यांच्या मोठ्या मोठ्या घडामोडी येथून चालत. टोपीवाल्यामध्ये कोण कोण, इंग्रज, वलंदेज, आर्मेनी, फ्रान्सिस, युनान, फिरंगी वगैरे वगैरे गोरे व्यापारी येथून मालाची ने-आण करीत. 18 प्रकारचे टोपीकर सांगितलेले आहेत. टोपीकर म्हणजे आपल्याकडं टोपीची पद्धत नव्हती. आपल्याकडं पटका, रुमाल, पागोट, पटका नंतरचा, पागोट जुनं, हे घातलं जायचं ना, बांधलं जायचं डोक्याला. तसं त्यांच्याकडं टोपी घालायची. मग त्या टोपीत इंग्रज, वलंदेज म्हणजे डच, हॉलंडचे रहिवासी, अर्मेनिस्तान नावाचा प्रदेश आहे, तिथले अर्मेन, फ्रान्सिस म्हणजे फ्रान्स, पोर्तुगीज, युनानी, फिरंगी, हे सगळे इथं उतरायचे. इथून व्यापार चालायचा. काहींनी मोठ्या वखारी थाटल्या होत्या. इंग्रजांची वखार, फारसा वखारी म्हणजे आपल्याला कळत नाही, पण इंग्रजांच्या वखारीचं एक चित्र उपलब्ध आहे. कधीतरी गुगलवर जर पाहाल, इंग्रजांची सुरतेतली वखार या नावानं तुम्ही शोध घ्या, चित्र मिळतं त्याचं. वखार कशी बंदिस्त आहे, 4 अंगाने एखादा बळकट किल्ला किंवा वाडा मोठा प्रशस्त उभा राहावा, 2 मजली, तसा आहे. वरून तटबंदी आहे, बंदिस्त आहे, बुलंद दार आहे आणि आत माल पडलेला आहे, बाहेर इंग्रज लोक उभारलेले आहेत, असं ते चित्र दिसतं. काढलेलं आहे. तत्कालीन लोकांनी सुरतेतली ती वखार पाहिली आणि त्याचं चित्र काढलं. याशिवाय इराण, तुराण, अरब, हबशी, बोरी, खोजा, यहुदी, अफगाण, मोगल, बलुची इत्यादी प्रदेशातले व्यापारी इथून गलबते भरभरून
पैसा नेत होते, माल आणून देत होते. या सर्व लोकांनी सुरतेची पेठ गजबजलेली होती. गोऱ्या व्यापाऱ्यांकडून मोगलांना तोफा, बंदुका, दारुगोळा मुबलक मिळत असे. या सुरतेत ते सगळा यायचा, कारण गोऱ्यांच्या तोफा आणि बंदुका उत्तम, दारुगोळा उत्तम. शिवाजी महाराजांनी तो मागूनही घेतला, विकतही घेण्याचा प्रयत्न केला. कधी दिला, कधी दिला नाही. पण म्हणून शिवाजी महाराज रडत बसले नाहीत, देत नाहीत. व्यापारी काय करावं, आपल्याला कशी उत्तम दारू करता येईल त्याचा विचार केला, आपल्याला कशा उत्तम तोफा करता येतील त्याचा विचार केला. शिवाजी महाराजांनी आपले तोफांचे कारखाने काढले. पुरंदर किल्ल्यावर तोफांचा कारखाना काढला होता शिवाजी महाराजांनी. आता दुर्दैवाने काही पाहायला मिळत नाही. पुरंदरावरचा तोफाचा कारखाना कसा होता, काय केलं होतं पाहायला मिळत नाही. पण तोफांचा कारखाना काय असतो हे पाहण्यासाठी जयपूरला कधी गेलात तर पहा. जयपूरच्या किल्ल्यात तोफाचा कारखाना आहे. राजस्थानमध्ये जयपूरचा मोठा किल्ला आहे आणि इथं तोफांचा कारखाना आहे. धातू वितळवण्यासाठीची मोठीच्या मोठी भट्टी, तिथून ते धातू आणायचा, मोठ्या ह्याच्यात साच्यात ओतायचा आणि ओतलेल्या साच्यात पुन्हा आतमधून ते दारुगोळा जिथून घालायचा, ते तोंड तोफेचं आतलं असतं ते सगळं मोकळं करायचं. त्याच्यासाठी लेथ मशीनचा वापर केला आहे. आता लेथ मशीन आपण म्हणतो, त्या काळात लेथ कसं होतं तर ते रहाटासारखं मोठं चक्र निर्माण केलं आहे. त्याच्यावरती तोफ पालथी घालायची आणि त्याला गोल फिरवत राहायचं आणि आतनं ते सगळं असं कहारी शस्त्राने ते आतला धातूचा जे भाग आहे तो पोखरून काढायचा. मग त्याच्यासाठी ताकद हवी, ती तोफ फिरवायला पाहिजे आणि ती तोफ पोखरायलाही अशी ताकद कशाला निर्माण होईल. तर त्याच्यासाठी जमिनीच्या खाली खोल खड्डा केलेला आहे, घर बांधल्यासारखं. खालून दार आहे आणि तिथून आत गोल चाक केलेलं आहे आणि ते चाक फिरवायला बैलाची जोडी लावावं लागते, एक नाही दोन असं. आणि ते 2-4 बैलांनी ते गोल फिरवत राहायचं, म्हणजे ताकदीनं चालतं आणि मग ते आतलं निघतं. असा तोफाचा कारखाना आहे. शिवाजी महाराजांनी कदाचित असाच केला असेल. तोफात 2 प्रकार आहेत, एक ओतीव अखंड आणि दुसरी बांगडीची तोफ म्हणतात त्याला. अनेक कडी निर्माण करायची, गोल 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 पोकळच लोखंडाची, आणि ती कडी सगळी एकमेकाला जोडून टाकायची. आतून त्याला लोखंडी पट्ट्या टाकायच्या आणि जोडून घ्यायची. लक्षात आलं का? बाहेरून आणि आतून दोन्हीकडनं जोडली जातात मग. आणि मग ती एक जीव झाली की मग त्याला तोफ म्हणून वापरायचं. असंही तंत्र शिवाजी महाराजांनी या दोन्हीतलं कोणचं वापरलं होतं किंवा दोन्हीही केल्या होत्या काय माहीत नाही, पण तोफांचा कारखाना मात्र होता. पेशवाईमध्ये सुद्धा हा कारखाना चालू होता. इंग्रजी सत्ता आल्यावर हा कारखाना बंद झाला. पेशव्यांचे कारखान्याचे म्हणजे कारखान्याचा अर्थ तोफखान्याचे सरदार होते पानसे, सरदार पानसे हे सगळी व्यवस्था पाहत होते. तोफा, बंदुका, दारुगोळा मोगल लोकांकडून खरेदी करत होते. शिवाजी महाराजही खरेदी करत होते. औरंगजेबाला कराच्या रूपाने इथून कोट्यवधी रुपये मिळत होते. सुरत म्हणजे औरंगजेबाच्या दारातील पारडू मेलेली दुभती म्हैस. हे जे उल्लेख आहे पारडू मेलेलं, हा सगळ्याला कळत नाही. म्हशीचं नुकतंच जन्मलेलं जे पिल्लू असतं ते मेलं की ती दुधाचं तर तिला ते झालेलं असतं. भरपूर दूध येण्यासाठी जे आहे ते सगळं पारडाला बघून केलं जाते ना म्हैस. मग ते पारडू मेलेलं नुसतं पुस्सा भरून उभं करावं लागतं. त्याला बघून तिला पाना सुटतो. सुरतेची वस्ती यावेळी कितीची आहे? 2 लाख लोकांची वस्ती आहे. सुरतेतील घरांची संख्या 7,000 आहे. पंढरपूरची सुद्धा लोकवस्ती आत्ता 2 लाख नाही आहे, 1,20,000च्या घरात आहे. यावेळेस शिवाजी महाराजांचा विचार आपण शाहिस्तेखानाचा करीत होतो तेव्हा पुण्याचा विचार केला. पुण्याची वस्ती 3 ते 4 हजाराची आहे. म्हणजे जेव्हा पुणे 3 ते 4 हजाराचं आहे तेव्हा सुरतेत 2 लाखाची लोकवस्ती आहे. केवढं विशाल शहर असेल, केवढी संपन्नता असेल विचार करा. आणि महाराजांचं लक्ष एवढ्या लांब गेलंय. राजगडापासून 150 कोस 300 मैल किंवा 500 किलोमीटरवर सुरतेतली संपत्ती त्यांना हवी आहे, स्वराज्यासाठी हवी आहे. औरंगजेबाच्या फौजांनी 3 वर्ष रानडुकरासारखी या स्वराज्याची नासाडी केली
याची भरपाई म्हणून महाराजांना 3 मुठी संपत्ती हवी, फार नको. माझी भरपाई झाली, बस झालं. शत्रूकडून झालेल्या नुकसानाची भरपाई मागून मिळत नसते, ती हिसकावून घ्यावं लागते. अर्ज विनंत्या मागण्या करून काही मिळत नसतं. त्याच्यासाठी झाट्या झोंब्या घ्याव्या लागतात, त्याच्यासाठी शस्त्राची ताकद दाखवावी लागते, त्याच्यासाठी मुसांडी मारावी लागते, तरच ते शक्य होतं. अर्ज विनंत्या मागून स्वराज्य मिळत नसतं. आम्हाला स्वराज्य द्या हो, आम्हाला स्वराज्य द्या हो, असं कोणी काही देत नसतं फुकट. आई सुद्धा पोटच्या पोराला रडल्याशिवाय दूध पाजत नाही. तिथं स्वराज्य अर्ज विनंत्याने मिळतं काय? त्याच्यासाठी क्रांती करावी लागते, त्याच्यासाठी रक्ताची पाठ व्हावी लागतात, त्याच्यासाठी प्राणाची आहुती द्यावी लागते. अशा अनेक लोकांच्या, अनेक प्रांतातल्या क्रांतिकारकांच्या हौतात्म्याने या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. दुर्दैवाने मिळालेलं स्वातंत्र्य मात्र केवळ अहिंसक क्रांतीने मिळालं म्हणून जगाला शिकवलं जातं. शाहीने का लिहिला जाई राष्ट्राचा इतिहास, राष्ट्राचा इतिहास रक्ताने लिहावा लागतो, तेव्हा निर्माण होत असतो. शिवाजी महाराज तो इतिहास निर्माणाचं काम करतायत. अर्ज विनंती देऊन नुकसान भरपाई मिळत नसते. शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून वागणारे हे क्रांतिकारक होते, म्हणून ते राष्ट्र गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील होते. शिवाजी महाराजांनी गुलामगिरीतून मुक्त केलं ना, मोगलांच्या, आदिलशहाच्या, कुतुबशहाच्या, सिद्धीच्या, त्यांच्यातून मुक्ती केली. राष्ट्राच्या सीमा आणि राष्ट्राचं रक्षण हे शस्त्राच्या आधारावर होत असतं. शस्त्राच्या रेघेने राष्ट्राच्या सीमा आखल्या जातात आणि राष्ट्र निर्मिती ही आत्मबलिदानातून होत असते. रक्ताच्या काय थेंबा थेंबातून, ती बलिदानातून राष्ट्र निर्माण होत असतं किंवा स्वातंत्र्य निर्माण येत असतं. शिवाजी महाराज त्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्वातंत्र्यासाठी काय करणं आवश्यक आहे? धन आवश्यक आहे. आत्ता ते मिळालं पाहिजे. ते कुठून मिळवायचं? कुठून नाही, कुठून नाही. याचा अर्थ अगदी शत्रू राष्ट्रातल्या मर्मस्थानात जाऊन जरी करून आणायची पाळी आली तरी हरकत नाही, तिथून आणू. काय विलक्षण आहे खरंच, ही कल्पनाच महाविलक्षण आहे. कुठं सुरत, कुठं राजगड, 500 किलोमीटरचं अंतर, जायचं कसं, यायचं कसं? एकदा ठरवलं ना सगळं शक्य असतं. शाहिस्तेखानाच्या छावणीत नाही काय गेले 1.5 लाखात. अर्ज विनंत्या विनवण्या करून ते मिळत नसतं. स्वराज्य गिळायला ते बसले आहेत. ते काय मागून देतात काय? हे त्रिकालाबाधित असणारं सत्य आहे. कालही खरं होतं, आजही खरं आहे, उद्याही खरं असणार आहे. उघड उघड सूड घेऊन, छापा घालून, मग सूड कसा असावा? शिवाजी महाराजांसारखा असावा. सूड कसा असावा? चाफेकर बंधूंसारखा असावा. सूड कसा असावा? अनंत कान्हेऱ्यांसारखा असावा. अनेक गोष्टी आहेत. सरदार उधमसिंगांसारखा असावा. सरदार उधमसिंग आम्हाला शिकवले जात नाहीत. अनंत कान्हेरे आम्हाला शिकवले जात नाहीत. मदनलाल धिंगरा आम्हाला शिकवला जात नाही. किती लोक आहेत. भगतसिंग आम्हाला शिकवले जात नाहीत. एका ओळीत भगतसिंगाचा इतिहास संपतो. सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, बटुकेश्वर दत्त, किती लोक सांगावी. लहुजी वस्ताद, काय त्यांची बलिदानं अतुलनीय. बलिदान नाही, त्यांचं आधीचं काम महत्वाचं आहे. बलिदान हे त्यांचं सर्वोच्च शेवटचं आहे. याशिवाय आता माझ्यापाशी द्यायला काय नाही. जे आहे तेही दिलं. सरदार उधमसिंग, जालियनवाला बाग, आपल्याला तर कथा माहीत असते. जनरल डायरने जालियनवाला बागात जमलेल्या समाजांवर, या देशातल्या लोकांवर गोळीबार केला. जिथून लहान रस्ता यायची वाट आहे तिथून गोळीबार केला. हजारो लोकांची कत्तल केली. शेकडो लोक मेले. काही लोकांनी विहिरीत उड्या मारल्या, त्यातच मेले. विहिरीतून प्रेत बाहेर काढली. अजूनही जालियनवाला बाग पंजाबमध्ये जे काही आहे तिथल्या जागेला जा, अजून त्या भिंतीवर गोळ्याच्या खुणा आहेत. आणि त्या गोळ्याच्या खुणा आमच्या सरकारने आता जतन करून ठेवल्या आहेत. ही जालियनवाला बाग घडलेली गोष्ट जी काय आहे ते इथं घडलं. पहा, या जालियनवाला बागमध्ये उधमसिंगाचे आई आणि वडील दोघंही मेले. हा मात्र लहान होता.
हा कसा वाचला माहित नाही, पण वाचला. हा पुढे मोठा झाला, इंग्लंडला शिकायला गेला आणि 20 वर्षानंतर या घटनेचा सूड त्याने इंग्लंडमध्ये घेतला. जनरल डायरला त्याने इंग्लंडमध्ये गोळ्या घातल्या. लक्षात ठेवलं पाहिजे. उधम सिंग, आम्हाला उधम सिंग माहीतच नाही, शिकवलाच जात नाही. आणि आम्ही असे हातभागी कपाळ करंट येत ना, आम्ही काही वाचत नाही. शिकवला पाहिजे, उधम सिंग शिकवला पाहिजे, सांगितला पाहिजे. करतार सिंग सहारा सांगितले पाहिजेत, भगत सिंग सांगितला पाहिजे, लाला लजपतराय सांगितले पाहिजेत. लाला लजपतराय फक्त त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि ते गेले, याच्यापेक्षा सांगत नाहीत. पण लाला लजपतरायने हिंदू सभेची स्थापना केली 1906 साली. सांगा ना, कारण लाला लजपतराय सांगितले की हिंदू एक होतात. हिंदू सभेची स्थापना त्यांनी केली. मग हिंदू सभा कशासाठी केली? हिंदूंच्या एकत्रीकरणासाठी केली. हे नाही सांगायचं. या लाला लजपतरायांवर लाठीचार्ज केला म्हणून भगतसिंग आणि सुखदेव, राजगुरू, सुखदेव त्यात नव्हते, भगतसिंग, राजगुरू आणि चंद्रशेखर आझादांनी त्या अधिकाऱ्याला गोळ्या घालून मारलं. मारायचा होता एक, मेला दुसरा, काही असो, सॉन्डर्स मेला. पण लाला लजपतरायांच्या विषयाने आग, त्यांचा सूड घेण्याची आग. लालाजी तुमच्या प्रत्येक लाठीचा बदला एका गोळीने घेईल, ही प्रतिज्ञा आहे. आम्हाला ते नाहीत शिकवत. आम्हाला शिकवते चरखा चला चला की लेंगे स्वराज्य हम. चरखे नाही काय झालं ना, राष्ट्रात लोकात जागृती निर्माण झाली, स्वदेशीची निर्माण झाली. पण चरखा आणि स्वदेशीचं आंदोलन झालं जे काही, त्याच्या आधी 25 वर्ष 20 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वदेशीचं आंदोलन सांगितलं. पुण्यात विदेशी कपड्यांची होळी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शालेय म्हणजे महाविद्यालयीन जीवनात असताना ती होळी केली म्हणून कॉलेजमधून काढून टाकलं. म्हणजे त्यांच्या निवासातून, कॉलेजच्या वसतिगृहातून काढून टाकलं आणि रोख दंड केला. रकमेचे पैसे दंड केला. दंड भरायला पैसे नाहीत, वर्गणी काढून लोकांनी दंड भरला. ते नाहीत स्वराज सांगत आम्हाला. पुण्यात ते स्थान आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जिथं होळी केली विदेशी कपड्याची, इथून झालेल्या होळीच्या ठिणग्या लंडन पर्यंत जातील. झालं तसं. स्वातंत्र्य फुकट मिळत नसतं. धन लोकांच्या मुलखातलं ते शिवाजी महाराज आणण्याचा प्रयत्न करतात. ते आम्हाला तुमची नुकसान भरपाई द्या. आमच्या राष्ट्रात तुम्ही येऊन धुमाकूळ घातला, त्याची नुकसान भरपाई द्या. मागून मिळत नाही, ती हिसकून घ्यावी लागते, छापा घालून मिळवावी लागते. शत्रूच्या मुलखात आज जाऊन करावं लागतं. दौलत लुटून आणावी लागते. दुश्मनाच्या प्रदेशात जावं लागतं. ते करण्याचा बेत शिवाजी महाराज करतात. उघड उघड सूड घ्यावा लागतो. महाभारताच्या बाबतीत एक पुस्तक आहे, कधीतरी वाचायला मिळालं तर वाचा. महाभारत एक सूडाचा प्रवास. त्याचं नावच आहे सूडाचा प्रवास. दाजी शास्त्री पणशीकरांचा आहे. नुकतंच ते मध्ये वारले. साधारण त्यांचं 94-95 पेक्षा जास्त वय होतं आणि ते वारले, महिन्याखाली गेले. तो मी नव्हेच, वेगळे. ते प्रभाकर पणशीकर, हां ते वेगळे, ते अभिनेते. हे दाजी शास्त्री पणशीकर, त्यांचं पंढरपुरात व्याख्यानही झालं. महाभारतावर विद्वान आहेत. महाभारतातली प्रत्येक व्यक्तिरेखा सूडानं कसं काम करते आणि त्याचा सूड कसा पूर्ण करते ते सांगते. शिखंडी सूड आहे कोणाचा? भीष्माचार्याचा. कारण मागच्या जन्मी तो अंबालिका मधला एक आहे. मागच्या जन्मी यानं विवाह नीट करू दिला नाही, मी याचा सूड घेईन. पुढच्या जन्मी ते त्यानं पूर्ण केलं. द्रौपदीनं सूडाची इच्छा व्यक्त केली, घेतला. माझ्या वस्त्राला आणि हात घातला, याच्या रक्ताने वेणी घालीन. हा सूड आहे. भीमाने प्रतिज्ञा घेतली सूडाची. कशासाठी? माझ्या पत्नीला याने मांडी दाखवली, याची मांडी फोडेन. भर सभेत याने माझ्या पत्नीच्या वस्त्राला आणि केसाला हात घातला, याचा हात मुळापासून उखडून टाकेन. याचे पाठीराखे 100 भाऊ याच्या समोर मारेन. 100 भाऊ समोर मारेनचा अर्थ काय? जे जे याचे पाठीराखे आहेत ना, त्या सगळ्याला मी संपुष्टात आणेन. ही ती प्रतिज्ञा आहे. हा उघड उघड सूड आहे. सगळ्या रेखा, सगळ्या व्यक्तिरेखा महाभारतातल्या सूडाच्या आहेत. सूड घ्यायचा असेल तर महाभारत शिकलं पाहिजे.
अहो आता तुम्ही रामायण म्हणाल, मर्यादा पुरुषोत्तम म्हणाल, सगळं आहे, पण रामाने सूड घेतला नाही तर काय केलं? माझी बायको पळवून नेतो काय? तुझा सूड घेतल्याशिवाय सोडत नाही. तुझं कुळ, दैत्याची कुळे नाशी, साधूचा मान घेऊशी, दैत्याची कुळ संपुष्टात आणून टाकीन, साधूला पुन्हा सन्मानाला प्राप्त करून टाकीन, पुन्हा वैभवाच्या शिखरावर साधूंचा मान सन्मान जसा होत होता तसा त्यांना देईन. त्यासाठी माझा अवतार कार्य आहे. शिवाजी महाराज त्यातले. दैत्याची कुळे नाशी, सूड घेऊन दैत्याचा कुळ संपवलं पाहिजे. मग सूड दिल्लीत जाऊन घ्यावा लागला तरी हरकत नाही. सूड घ्यायलाच दिल्लीत गेले, सूड घ्यायला लाल महालात उतरले, सूड घ्यायला अफजल खानाला भेटायला गेले. शिवाजी महाराज म्हणजे उघड उघड जे काही करायचं ते उघड उघड, लपून छपून भानगड नाही. मी दिल्लीत का आलो? या दिल्लीपताला मारायला आलो. दिल्लींद्र पदलिप स्वाहा हे संभाजी महाराजांनी त्यांच्या बाबतीत म्हणलेलं त्यांचं विशेषण आहे. माझे वडील कोण आहेत? यौवनारंभे म्लेंचक्षय दीक्षिता. ज्यांनी यौवनाच्या आरंभीच म्लेंचक्षयाची दीक्षा घेतली आहे असे माझे वडील. म्लेंचक्षयाची म्हणजे सरळ आहे, मुसलमानांचा निपात करण्याची माझी वडिलांची इच्छा आहे. इच्छा नाही, दीक्षा घेतली आहे. आणि त्यांना हे करून करायचं आहे काय? दिल्लींद्र पदलिप स्वाहा. दिल्लीच्या सिंहासनावर बसण्याची त्यांची मनीषा आहे. संभाजी महाराज हे सांगतात. आणि आम्हाला लोक संभाजी महाराज निधर्मी होते, शिवाजी महाराज निधर्मी होते, सेक्युलर होते, शिवाजी महाराजांचं स्वराज्य लहान होतं, त्यांची फार मोठी मनीषा नव्हती असं सांगण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांप्रती समान वागत होते म्हणजे सेक्युलर होते नव्हे, म्हणजे खरे हिंदू होते. सगळ्यांच्या विषयी समभाव ठेवणे याला हिंदुत्व म्हणतात. बाकीच्या देशात, बाकीच्या जगातल्या राष्ट्रातल्या धर्मात सगळ्यांच्या प्रती समान भाव नाही. हा माझ्या धर्मातला आहे म्हणून याला विशेष सवलती, माझ्या धर्माचं राज्य जगावर यावं म्हणून प्रयत्न. मग त्यात ख्रिश्चन आहेत, त्यात मुसलमान आहेत. आम्ही मात्र तसा प्रयत्न करीत नाही. जो जे वांछील तो ते लाहो ही आमची प्रतिज्ञा आहे, ही आमची इच्छा आहे. पण तर ते करीत असताना पुढे विश्व स्वधर्म सूर्य पाहो, माझ्या स्वधर्माने विश्व पाहावं. विश्व पाहावं म्हणजे विश्वावर त्याची पाखरण असावी, की त्याच्या सगळ्या जगावर त्याचं लक्ष असावं. जगाने हाच खरा धर्म आहे म्हणून याचं अवलोकन करावं, म्हणजे स्वधर्माकडे यावं. पुण्यापासून सुरतेपर्यंतचा सगळा मुघली प्रदेश, सगळा प्रदेश मोगलाच्या सत्तेखाली आहे. म्हणजे शत्रूच्या मुलकात 150 कोस, अजून शाहिस्ते खान जरी गेला तरी पुणे स्वराज्यात आलेलं नाही. 150 कोस आत मुसंडी मारून सुरतेत पोचायचं आहे. केवढा विलक्षण धाडसी बेत आहे. वाटेत मोगलांचे किल्ले आहेत, लष्करी ठाणी आहेत, अवघड वाटा आहेत, नद्या आहेत, डोंगर आहेत, सगळं काही आडवं आहे. तरीही महाराजांना सुरत हवी आहे. सुरत. एखादी मोहीम हाती घेतली की महाराज तिच्यासाठी योजनाबद्ध काम करीत, शिस्तबद्ध. शाहिस्ते खानाच्या बाबतीत विचार केला आपण, शिस्तबद्ध चाले, काटेकोर पूर्वतयारी केली जाईल, त्याशिवाय महाराज पाऊल टाकत नव्हते. इतक्या दूरच्या धाडसाला आधी पूर्णपणे सुरतेची माहिती असणं आवश्यक होतं. आणि तेवढ्यासाठी आता बहिर्जी निघाला होता सुरतेच्या रोखाने. बाकीचा भाग उद्या. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जगत सद्गुरु जोग महाराज की जय. ग्रहणामुळे